आताची सर्वात मोठी अपडेट नवीन योजना इथं सुरू झालेली आहे। जर तुमचं वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला 11,000 रुपये इथं मिळणार आहे। या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात नवीन अर्ज या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहे। जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 60 वर्षापेक्षा जर वय कमी असेल तर अशा नागरिकांना 11,000 रुपये इथं जमा करण्यात येणार आहे। तर आता काही जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे। 2026ची आणि 27ची एक मोठी अपडेट अर्ज इथं सुरू झालेला आहे। तर आता कोणाला 11,000 मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत, अर्ज कसा करायचा आहे, कोण यासाठी पात्र आहेत, हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तर आता योजना काय आहे? सरकारकडून आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबांना मदत देण्यासाठी ही योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तब्बल 11,000 रुपये इथं मिळणार आहे। आता यामध्ये गरीब कुटुंबांना आधार देणे, बेरोजगार कामगारांना मदत, कुटुंबाच्या खर्चासाठी थेट अर्थसहाय्य, तर या योजनेकाठी जे काही तुम्हाला मिळणार आहे तब्बल 11,000 रुपये DBTच्या माध्यमातून तुमच्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहेत तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा केले जाणार आहे। तर आता ही योजना यामध्ये अर्ज जे काही यामध्ये कोणाला लाभ मिळणार आहे, पात्रता काय आहे, यामध्ये अर्जदाराचे वय 18 ते 60च्या दरम्यान असणे आवश्यक आहे। किती असणे आवश्यक आहे? 18 ते 60च्या दरम्यान। त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे। यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणे आवश्यक आहे। त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक असावेत। त्यानंतर आवश्यक कागदपत्र पूर्ण असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे। ज्यांच्या नावावर जे की जर कोणी सरकारी नोकरीवर असेल तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही। तर आता कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झाल्याने पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे? यामध्ये सर्वप्रथम पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहे आणि पैसे देखील खात्यामध्ये इथं येत आहेत। यानंतर नंदुरबार, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, तर अशा जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे। तर यासाठी लागणारे तुम्हाला आवश्यक कागदपत्र, तर यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे? यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, बँकेचं पासबुक, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये जे काही 11,000 रुपये खात्यामध्ये जमा होतील त्यासाठी आधार लिंक खातं तुम्हाला इथे लागणार आहे, रहिवासी दाखला, पोलीस पाटील सरपंच, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, कमी उत्पन्न असल्यासच तुम्हाला प्राधान्य इथे देण्यात येईल, मोबाईल नंबर आणि फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला यामध्ये लागणार आहे। काय काय लागणार आहे? आधार कार्ड, बँकेचं पासबुक, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल नंबर आणि फोटो, ही कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायचे। ज्यांना कोणाला अर्ज करायचे असेल त्यांना अर्ज कसा करायचा आहे? अर्ज करण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन। आता शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जा, योजना निवडायची आहे, माहिती भरा आणि कागदपत्र अपलोड करायचे आहेत। त्यानंतर ऑफलाईन आहे। ऑफलाईनसाठी तुम्हाला तहसील कार्यालय, सेतू इथून तुम्ही अर्ज सादर करू शकता। तर आता श्रावण बाळ योजना सुरू झालेली आहेत। संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांगांसाठी जे की इथं 2100 रुपये महिना इथं झालेला आहे। तर आता पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे हे पाहण्यासाठी कार्यालयात जाऊन चौकशी करा, तहसीलमध्ये कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा, हेल्पलाईन नंबरला कॉल करा। तर आता नवीन जे काही योजना इथं सुरू झालेली आहे, तर बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला भरपूर योजनेचा लाभ मिळत आहे। एकूण 32 योजना आहे, त्यामध्ये लगेच लाभ घ्या। आता या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला फसवणूकसुद्धा केली जाते। कोणत्याही वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा नाही आहे, तुम्हाला जी काही मेन पेज आहे त्यावरती जाऊनच फॉर्म भरायचा आहे। आता यामध्ये अर्ज सुरू झालेले जे काही जिल्हे आहे यामध्ये अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे। काय? अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया। गोंदिया झाल्याच्या नंतर इथे आपलं हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे। यानंतर इथे आपलं सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ, तर आता भरपूर योजना आहे। त्यामधूनच एक वयोश्री योजना आहे। तर आता वयोश्री योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना 3,000 पर्यंत इथं रक्कम मिळते। तर आता यामध्ये काही वस्तू देखील तुम्हाला इथे दिल्या जातात। पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथे पैसे जमा केले जाते
आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळाने दिव्यांगांचे पैसेसुद्धा खात्यामध्ये इथे येत आहे. निधी वाढीव दराने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहे. अशा भरपूर नवीन योजना इथं सुरू झालेल्या आहे. तर आता यामध्ये तुम्हाला चष्मा, त्यानंतर श्रवणयंत्र जे की तुम्हाला मिळते, वॉकसाठी काठी, व्हीलचेअर तर इत्यादी उपकरणे तुम्हाला दिले जाते, जे की या योजनेच्या अंतर्गत. तर आता वयोश्री योजनासुद्धा सुरू झालेली आहे. तर लगेच या योजनेचा लाभ घ्या तुम्ही. यासाठी पात्रता तुम्हाला 65 वर्षावरील, ज्यांचं 65 वर्षापेक्षा जास्त आहे तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 2 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. तर यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे इथे लागणार आहे. आधार कार्ड, बँकेचं पासबुक, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, यासाठी तुम्ही आधार कार्ड देखील देऊ शकता. त्यानंतर रहिवासी दाखला, फोटो, हे तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे. यानंतर अर्ज नगर परिषद, तहसील कार्यालय, महाई सेवा केंद्र, CSCवरती जाऊन तुम्ही हा जो फॉर्म आहे ते भरू शकता व या योजनेचा लगेच तुम्ही लाभ घ्या.